ब्रेकिंग न्यूज अशी आहे की जळगावच्या पाळधी गावामध्ये किरकोळ कारणावरून 2 गटात राडा झाला। मंत्री गुलाबराव पाटील यांच्या पत्नी वाहनातून जात असताना वाहनाचा धक्का लागण्यावरून 2 गटात वाद झालेला। यानंतर गावातील 3 ते 4 दुकानं पेटवण्यात येऊन काही दुकानांची तोडफोडही करण्यात आली आहे। काही वाहनांनाही समाजकंटकांकडून आग लावण्यात आली। या घटनेनंतर गावात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। उद्या पहाटे 6 वाजेपर्यंत गावात संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे आणि या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत पोलिसांनी 7 ते 8 संशयितांना ताब्यात घेतले। थर्टीफर्स्टच्या रात्री पाळधी गावामध्ये किरकोळ वादातून दंगल उसळली। या दंगलीत साधारण 12 ते 15 दुकाने ही जळून खाक झालेली आहेत। 50 ते 60 लाखाचं नुकसान झाल्याचं बोललं जात आहे। आपण घटनास्थळी आहोत। आपण बघू शकतायत की कशा प्रकारे दंगलखोरांनी दुकानांना आग लावलेली आहे। आपण पाळधी गावातील मुख्य बाजारपेठेत आहोत। या ठिकाणी काही गॅरेजची दुकानं असतील, काही पानटपऱ्यांचं नुकसान झालेलं आपल्याला बघावयास मिळतंय। आपण काही दुकानदारांशी देखील बोलणार आहोत की नेमकं रात्री काय घडलं। दादा काय सांगाल, क्या हुआ था रात को? रात को तो दादा हम गए 10:30 पौने 11 को बस घर को पहुँचे और 5 मिनट में बिल्कुल फ़ोन आया कि बोले भाई तोड़फोड़ चालू हो गया और आग लगा दिए। पूरा नई दुकान बनाया था मेरा, पूरा फर्नीचर वगैरह फ्रीज गिरी। किती नुकसान झालंय आपलं? नुकसान तो कम से कम 10 लाख का नुकसान है दादा। कसली दुकान होती आपली? पानटपरी काय जनरल सांगाल, आपलं काय होतं? सर ये अपनी दुकान है सर ये। जी आपण बघू शकतायत की काही दुकानदारांना अक्षरशः अश्रू अनावर झालेले आहेत। आपण या ठिकाणी आहोत। काय सांगाल दादा, काय आपली नुकसान झाले? आपलं कसलं दुकान होतं? माझं जोड्या चप्पलचं दुकान होतं साहेब। मी आत्ता माल भरलेला होता आणि किती लाखाचं नुकसान झालं आपलं? कमीत कमी 15-20 लाखाचं। काय सांगाल ताई आपण? गेलं ना, सगळं गेलं। आता काय बोलणार काय बोलणार आहे? काय आधार आहे आम्हाला? तेच एक आधार होतं। त्याच्यावरतीच आमचं सगळं उठणं बसणं होतं। आपण बघू शकतायत या ठिकाणी दुकानदारांना अश्रू अनावर झालेले आहेत। आपण आणखी काही दुकानदार आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत कि काय नेमकी घटना काय होती आणि कसा हा वाद घटना का झाला तो होता? हमें नहीं पता। जैसे घटना हुई थी तो हम दुकान पर ही थे। हमें फ़ोन आया कि दुकान बंद कर लो। जैसे हम घर पे गए तो हमें फिर से फ़ोन आया कि आपकी दुकान जला दी गई। तो हमारा यही कहना है कि जिसने भी किया है दंगलखोर, उन्हें कार्रवाई होनी चाहिए और उनको सज़ा होनी चाहिए। और हमारी जो है भरपाई पूरी हमें चाहिए। 5 से 6 लाख जो भी है हमें चाहिए। ठीक है। दुकानदारांची मागणी आहे की आम्हाला भरपाई मिळाली पाहिजे। आपण काही नागरिक आहेत, आपण त्या नागरिकांशी ही चर्चा करणार आहोत की नेमकं रात्री काय घडलं होतं। काय सांगाल दादा, रात्री नेमकी काय परिस्थिती होती, काय घडलं होतं? वाहनाच्या कट लागून विषय झालेला आहे। दोघंही गट एकमेकाला भिडले, कोणी कोणाच्या ऐकण्याच्या याच्यात नव्हतं आणि त्याच्यामध्ये लोकांचे दुकानाची जाळपोळ या ठिकाणी झालेली आपण बघताय। आपण बघू शकतायत की पाळधी गावात आता उद्या सायंकाळपर्यंत संचारबंदी देखील लागू केलेली आहे। दुकानदारांचं म्हणणं आहे जे दंगलखोर असतील त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे आणि आम्हाला नुकसान भरपाई मिळाली पाहिजे। विजय वाघमारे, न्यूज 18 लोकमत, जळगाव। आणि आता इतरी घडामोडी अगदी झटपट। मोठी बातमी राज्यातनं मंत्री गुलाबराव पाटलांच्या पाळधी या गावामध्ये राडा झाला। अगदी किरकोळ कारणातून 2 गटामध्ये जोरदार हाणामारी झाली। मंत्री गुलाबराव पाटील यांच्या पत्नीला शिवीगाळ केल्यावरनं 2 गटात वाद झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे। घटनास्थळी दंगल नियंत्रण पथकासोबतच पोलिसांचा ताफा दाखल झालाय आणि परिस्थिती नियंत्रणात आणली जाते। काही दुकानं वगैरे फुटले आहेत। आम्ही आरोपींचा शोध घेतोय। माननीय SP साहेब आहेत, IDC साहेब आहेत, DSP साहेब आहेत, आमचं पूर्ण स्टाफ आहे, RCP आहे। सध्या आता गावात शांतता आहे, आमचं बोलणं चालू आहे आणि ज्यांनी हे सगळं केलं आहे त्यांच्यावर सर्व गुन्हा दाखल होईल आणि कायदेशीर कारवाई होईल। एक मोठी बातमी येते। मंत्री गुलाबराव पाटील यांच्या पाळधी गावामध्ये मोठा राडा झालाय। किरकोळ कारणातून 2 गटामध्ये जोरदार हाणामारी झाली। मंत्री गुलाबराव पाटील यांच्या पत्नीला शिवीगाळ केल्यावरनं 2 गटात वाद झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे।
घटनास्थळी दंगल नियंत्रण पथकासोबतच पोलिसांचा ताफा दाखल झालाय आणि आता परिस्थिती नियंत्रणात आणली जाते. गुलाबराव पाटील यांच्या पाळधी गावामध्ये जोरदार राडा झाला. किरकोळ कारणावरून 2 गटामध्ये झालेली हाणामारी आणि त्यावेळची काही दृश्य आहेत. पोलीस तिथे दाखल झाले. गुलाबराव पाटील यांच्या पत्नीला शिवीगाळ केल्यावरनं 2 गटात वाद झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. आमचे प्रतिनिधी नितीन नांदुरकर आपल्या सोबत आहेत फोन लाईनवरती. नितीन, कधी झालेला हा राडा आणि काय होती स्थिती? आत्ताचे अपडेट काय? आपण जर बघितलं तर रात्री 31 डिसेंबरचा हा सगळ्याकडे धामधूम सुरू असताना मात्र जळगावच्या धरणगाव तालुक्यामधील पाळधी गावामध्ये तणावपूर्ण या ठिकाणी शांतता बघायला मिळालेली आहे. मंत्री गुलाबराव पाटील यांच्या वाहनाच्या हॉर्नमुळे 2 गटामध्ये वाद होऊन तुफान दगडफेक झाली आहे आणि या ठिकाणी 2 गटामध्ये या ठिकाणी वाद झाल्यामुळे परिसरातील जे बस स्टँड परिसरातील जे दुकानं आहे 10 ते 12 दुकानं यांची जी जाळपोळ करण्यात आलेली आहे. घटनेची माहिती मिळताच या ठिकाणी अग्निशामक बंब असतील, स्वतः पोलीस अधीक्षक डॉक्टर माहेश्वर रेड्डी व संपूर्ण पोलीस फाटा या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे आणि मध्यरात्रीच्या सुमारास या ठिकाणी दंगा नियंत्रक पथक प्राचारण केल्यानंतर या ठिकाणचं जर वातावरण बघितलं तर या ठिकाणी संचारबंदीचे आदेश देखील या ठिकाणी तात्काळ लागू करण्यात आलेले आहे. सध्याची परिस्थिती या ठिकाणी तणावाची असताना चोख पोलीस बंदोबस्त या ठिकाणी लावण्यात आलेला आहे. 2 गटामध्ये म्हणजे मुस्लिम समाज बांधवांनी हिंदू समाज बांधवांच्या या ठिकाणी दगडफेक झाल्याचं या ठिकाणी निदर्शनात आलं. मात्र आता सध्याची जी परिस्थिती आहे ती आता कुठेतरी नियंत्रणात आलेली आहे आणि पोलिसांचा मोठा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे. नितीन, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी.